नमस्कार मित्रांनो, तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ बघताय. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच धन्यवाद का म्हणतेय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आपोआप उत्तर सापडेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा इतका शक्तिशाली आहे की तो तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. यासाठी मी तुम्हाला एक छोटासा टास्क देणार आहे, फक्त एका आठवड्यासाठी. या 7 दिवसात तुम्हाला फक्त एक शब्द वारंवार बोलायचा आहे. हे 7 दिवस पूर्ण झाल्यावर तुमच्या आयुष्यात असा बदल घडेल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही. 1 आठवड्यापूर्वी तुम्ही जे होता आणि 1 आठवड्यानंतर जे असाल त्यातील फरक तुम्हाला स्वतःलाच आश्चर्यचकित करून सोडेल. इतका मोठा चमत्कार कसा काय घडला असा प्रश्नही तुम्हाला पडेल. तसं पाहिलं तर आपण सगळेच आपापल्या आयुष्यात खूप व्यस्त असतो. लोक सकाळी उठून ऑफिसला जातात, रात्री थकून भागून घरी येतात आणि झोपून जातात. गृहिणींना घरची कामं करावी लागतात, सासू सासरे आणि मुलांची काळजी घ्यावी लागते. परिणामी फिजिकल फिटनेस, मेंटल हेल्थ, मेडिटेशन याकडे आपल्याला लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नाही. पण एक साधा उपाय करून युनिव्हर्सच्या मदतीनं तुम्हाला जे हवंय ते तुम्ही प्रत्यक्ष घडवून आणू शकता. त्यामुळे आज मी जे छोटंसं टास्क तुम्हाला सांगणार आहे ते केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट युनिव्हर्सशी कनेक्ट होऊ शकाल. युनिव्हर्सच्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्समुळे तुमचं मन प्रचंड शांत होईल. एक वेगळीच स्थिरता आणि समाधान तुम्हाला अनुभवायला मिळेल. ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडाव्यात, ज्याची तुम्ही दुर्दम्य इच्छा बाळगून आहात, त्या गोष्टी हळूहळू घडायला लागतील. तर चला, एका सोप्या उपायाने युनिव्हर्सशी आपलं नातं जोडूया आणि आपल्या सुप्त इच्छा यशस्वीपणे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा करून देऊया. या प्रक्रियेमध्ये तुमचं मन, मेंदू, शरीर आणि आत्मा यात इतका समतोल साधला जाईल की तुमची स्वप्न स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे 7 दिवस नेमकं करायचं काय आहे? तर मित्रांनो, खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त एक शब्द बोलायचा आहे, तो म्हणजे धन्यवाद किंवा थँक्यू म्हटलं तरी चालेल. आपण एखाद्या मंत्राचा जप करतो ना, अगदी तसंच सारखं थँक्यू म्हणायचं. सकाळी डोळे उघडले की थँक्यू. कशासाठी? तर मिळालेल्या हजारो गोष्टींसाठी. जसं मी जिवंत आहे, मी श्वास घेत आहे, माझं शरीर निरोगी आहे, त्यासाठी थँक्यू. माझ्याकडे घर आहे, ते लहान असलं तरी मी आनंदी आहे, त्यासाठी थँक्यू. मला सकाळचा नाश्ता करायला मिळतोय, माझ्याकडे अन्न आहे, त्यासाठी थँक्यू. तुमचं कुटुंब आहे, घरातील लोक निरोगी आहेत, ते तुमच्यावर प्रेम करतात, त्यासाठी थँक्यू. तुम्ही ज्या गाडीने जात असाल त्या गाडीसाठी थँक्यू. जर रिक्षाने जात असाल तर त्या रिक्षा चालकाला पैसे देताना त्याच्या सेवेसाठी थँक्यू म्हणा. अगदी प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणा. बरं, प्रत्येक वेळी मोठ्याने बोलण्याचीही गरज नाही. मनात थँक्यू म्हटलं तरी चालेल. ऑफिसमध्ये कुणी तुम्हाला साधी फाईल जरी आणून दिली तरी थँक्यू म्हणा. तुम्ही कोणाला भेटलात तरी थँक्यू म्हणा. दिवसभरात 100 वेळा नाही तर 1000 वेळा तुम्ही थँक्यू म्हणू शकता. कारण संपूर्ण दिवसात हजारो गोष्टी घडत असतात. जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता ना, तेव्हा तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण होते. या भावनेमध्ये एक अद्भुत शक्ती असते. ती तुमच्या इच्छा आणि स्वप्नांना अनेक पटींनी वाढवून तुमच्याकडे आकर्षित करते. उदाहरणार्थ, तुमच्या बँक खात्यात खूप पैसे नसतील, पण जेवढे आहेत त्यासाठीही तुम्ही मनापासून थँक्यू म्हणालात तर विश्वास ठेवा, ते पैसे हळूहळू वाढायला लागतात. कारण तुमच्यात आधीच असलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञता निर्माण झालेली असते. जेव्हा तुम्ही सतत थँक्यू म्हणता तेव्हा तुमचं मन, शरीर आणि आत्मा एका लयीत येतात. तुमची ऊर्जा आणि कंपनं वाढतात. अहंकार हळूहळू गळायला लागतो आणि तुम्ही त्या कृतज्ञतेच्या भावनेत इतके खोल जाता की तुमची ती भावना थेट युनिव्हर्सपर्यंत पोहोचते. जर तुम्हाला युनिव्हर्सशी संवाद साधायचा असेल, तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर फक्त कोरडे शब्द पुरेसे नाहीत. अगदी मनापासून धन्यवाद मानता आले पाहिजेत. कारण तुम्ही म्हणत असलेलं थँक्यू तुमच्या हृदयातून येत असतं. सुरुवातीला कदाचित तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, वारंवार काय थँक्यू म्हणायचं, कारण आपल्याला तशी सवयच नसते. पण जर हा टास्क तुम्ही सलग 7 दिवस मनापासून केला तर तुमच्या आयुष्यातील बदल तुम्हालाच आश्चर्यचकित करून सोडतील.
सवय नसल्यामुळे पहिल्या दिवशी हे करताना कदाचित तुम्हाला थोडं जड जाईल, पण 2-3 दिवस गेल्यावर तुम्ही हळूहळू या सवयीशी जुळवून घ्यायला लागाल. मग तुम्ही जे काही करत असाल त्या प्रत्येक गोष्टीसाठी मनात थँक्यू म्हणायला सुरुवात करा. बेडवरून उठलात, थँक्यू. उगवता सूर्य पाहिलात, थँक्यू. जेवत आहात, थँक्यू. तुमच्या पतीला किंवा पत्नीला थँक्यू म्हणा. तुमच्या मुलांना थँक्यू म्हणा. तुमच्या आईवडिलांना थँक्यू म्हणा. जेव्हा तुम्ही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणायला सुरुवात करता तेव्हा तुमची ऊर्जा हळूहळू खूप शुद्ध होऊ लागते. इतकी शुद्ध होते की ती थेट युनिव्हर्सशी जोडली जाते. आणि खरं सांगायचं तर युनिव्हर्सशी संवाद साधण्याचा हा एक अत्यंत सोपा मार्ग आहे. तुम्ही युनिव्हर्सला जशी फ्रिक्वेन्सी, जशी व्हायब्रेशन्स देता तशीच व्हायब्रेशन्स तुमच्याकडे परत येतात. तशाच प्रकारचे लोक, तशाच परिस्थिती, तशाच संधी तुमच्या आयुष्यात येऊ लागतात. जर तुम्ही आनंद, कृतज्ञता आणि सकारात्मकता देत असाल तर तेच तुमच्याकडे परत येतं. कारण युनिव्हर्स हा एक मोठा आरसाच आहे. तुम्ही आरशासमोर जे दाखवाल त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं. मग आता विचार करा, जर तुम्ही मनापासून प्रत्येक गोष्टीसाठी आभार व्यक्त करत असाल, छोट्या छोट्या गोष्टींसाठीही थँक्यू म्हणत असाल आणि जर तुम्ही हे दिवसातून 100 वेळा 7 दिवस करत राहिलात तर तुमचं मन आणि शरीर या सवयीशी पूर्णपणे जुळवून घेईल. आणि जेव्हा तुमच्या या कृतीत सातत्य येईल तेव्हा तुम्ही स्वतःच एक चालता बोलता मॅग्नेट बनाल. मग बघा, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळायला लागतील ज्या तुम्ही मनापासून मागितल्या होत्या. मित्रांनो, तसं पाहिलं तर एखाद्याला थँक्यू म्हणणं ही खूप छोटी गोष्ट आहे, पण दुर्दैवानं किंवा कधी कधी अहंकारानं आपण आभार प्रकट करणं कमीपणाचं समजतो. पण युनिव्हर्सचा हा छोटा नियम जर आपण नीट समजून घेतला आणि आपल्या आयुष्यात तो अंमलात आणला तर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला पण मनापासून थँक्यू. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.